अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी लोणावळा दौंड लोकल सेवा पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। रेल्वेकडून हाती घेण्यात आलेले पुणे ते दौंड मार्गावरील विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू असून सप्टेंबर 2014 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यानंतर या मार्गावर लोणावळा दौंड लोकल सेवा सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने सुरू केला असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले। दौंड भागातून येणाऱ्या प्रवाशांना सध्या पॅसेंजर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे। दौंडकडे जाण्यासाठी प्रवाशांना पुणे ते सोलापूर, पुणे ते दौंड आणि पुणे ते बारामती दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांचा आसरा घ्यावा लागतो। याखेरीज उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करावा लागतो। त्यामुळे प्रवासांचा खूप वेळ खर्ची पडत आहे। सध्या या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले। पुणे ते दौंड मार्गावर सुरू असणाऱ्या विद्युतीकरणाच्या कामाला चांगली गती मिळाली असून या मार्गावर इलेक्ट्रिकचे खांब बसवण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे। आतापर्यंत 50% काम झाले असून उर्वरित काम 7 ते 8 महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर लोणावळा ते दौंड या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे। सध्या दौंडवरून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पॅसेंजर किंवा लांब पल्ल्यांच्या गाड्याचा आधार घ्यावा लागत आहे। लोकल सेवा सुरू झाल्यानंतर हा त्रास कमी होणार असल्याचे रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिसेस एजंटचे अध्यक्ष माणिक बिर्ला यांनी सांगितले।